अभिवादन सभेमध्ये सभेचे अध्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते देवरावजी खंदारे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष भोळे साहेब आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, या विचारमंचावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष 2 उत्तमरावजी कदम आणि मोहनरावजी मोरे साहेब, राजकुमारजी एंगडे, नव्याने निवडून आलेल्या सर्व सन्माननीय नगरसेवकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गर्दीची वाट मी पाहत नाही, गर्दी बरीच होती. 4.5 तास तुमचा हा कार्यक्रम गर्दी ऐकत होती, त्याच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे. परंतु जे बसलेत ते सगळे दर्दी आहेत, बाबासाहेब समजून घेणारे, बाबासाहेबांची चळवळ समजून घेणारे लोक आहेत असं मी मानतो. आणि ही बाबासाहेबांची चळवळ अत्यंत चांगल्या तऱ्हेने राबवण्याचा प्रयत्न जी कार्यकर्ती मंडळी करते, त्यामध्ये संयोजक उत्तम खंदारे यांनी गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो. आपल्यालाही विनंती करणार आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. सगळ्या कार्यकर्त्यांचं, पुन्हा हा कार्यक्रमामध्ये जे सहभागी होत आहेत त्या सगळ्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो. बांधवांनो, नामांतराच्या चळवळीबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेनं बोलल्या जातं. नारायणे सर या ठिकाणी आहेत, त्यांनीही नामांतराचा लढा लढलेला आहे. ते स्वतः त्यामध्ये सहभागी होते, मी सुद्धा होतो. नागपूरहून लॉंग मार्च आणला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेबांनी, त्यामध्ये नारायणे सर होते. किती काट्या खाल्ल्या जोगेंद्र कवाडे सरांनी, किती हाडं मोडली त्यांची, त्यांच्यासोबत नारायणे सरांची मोजता येण्यासारखं नाही. अशी नामांतराची ही माणसं होती. त्यामधले आता फार थोडे माणसं राहिलेत की जे त्यांचे अनुभव सांगू शकतील. त्यामध्ये योगायोग आहे, मी आहे. आणि मला मनस्वी आनंद होतो तो या गोष्टीचा. मी बाबासाहेब पाहिले नाहीत. बाबासाहेबांचे विचार मी पुस्तकामध्ये वाचले आणि बाबासाहेब किती मोठे आहेत हे मला पुस्तकातून वाचून कळायला लागलं. मला या गोष्टीचा अभिमान आहे की अशा थोर माणसांचा पाईक आणि अनुयायी होण्याचं भाग्य मला या जन्मात मिळतंय. यापेक्षा माझं भाग्य मोठं होऊ शकत नाही. नामांतराची लढाई ही कोट पॅन्ट वाल्या लोकांनी लढली नाही. नामांतराची लढाई मोठ्या डिग्र्या घेतलेल्या लोकांनी लढली नाही. बॅरिस्टर, डॉक्टर आणि वकिलांनी नामांतराची लढाई लढली नाही. नामांतराची लढाई पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे आणि या ओळीमध्ये असणारी तिथं फोटो आणि नावं आहेत, यांच्यासह अनेक आमच्या मुस्लिम बांधवांनी, मराठा बांधवांनी नामांतराची लढाई लढली आणि ते शहीद झाले. या पाठीशी ही सगळी माणसं शहीद झाली. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. नामांतराची लढाई लढायला जात असताना घरचा पुरुष जेव्हा मोर्चामध्ये जात होता, त्याला कधी अटक करतील आणि जेलमध्ये टाकतील याची काहीही माहिती घरच्यांना नसायची. पकडला टाकून द्यायचं जेलमध्ये, अशी परिस्थिती होती. आणि जे मोर्चामध्ये गेले ते बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून गेले आणि धारातीर्थी पडले. त्या पत्नीला, त्या आईला
असं वाटलं नाही की माझ्या या कपाळावर असलेलं कुंकू हे पुसल्या जाईल. कधी वाटलं नाही. 3 नामांतराची लढाई लढणारे शूरवीर होते. त्यांना नतमस्तक व्हायला पाहिजे. ही काय पार्टी बदलण्याची लढाई होती का? त्या कमानीवर नाव कोरण्याची लढाई होती का? अजिबात नाही. मी मानत नाही मी ही गोष्ट. ही लढाई होती, समतेची लढाई होती. ही लढाई होती, स्वातंत्र्याची लढाई होती, जिची मुहूर्तमेढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर, 14 तळे त्या ठिकाणी रोवली होती. आम्हाला का पाणी मिळत नाही? आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश का मिळत नाही? ही मुहूर्तमेढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. आणि ती परंपरा तोच वेग तोच का पुढे येत 1978 ला दोन्ही सभागृहामध्ये ठराव होऊन सुद्धा या महाराष्ट्रातल्या करंज्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा विरोध झाला. त्यापुरती ही लढाई नव्हती. ही लढाई होती की का विद्यापीठाला नाव मिळत नाही. एका विद्यापीठाला नाव मिळत नाही म्हणून ही लढाई लढली गेली. त्या पाठीशी समता होती, स्वातंत्र्य होतं, न्याय होतं की सगळ्यांना मिळतात. शिवाजी विद्यापीठ होते, पंजाबराव देशमुख विद्यापीठ होते, मग बाबासाहेबांचं नाव का नाही? त्यांच्या सोबतच का अन्याय होतो? यासाठीची ती लढाई होती. यासाठी न्याय मागण्यासाठीची ती लढाई होती. आम्हाला का नको? तुमच्या या एका विद्यापीठाला नाव दिल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमी होत नाही. अरे जा तेलंगणामध्ये, जा आंध्रामध्ये, जा उत्तर प्रदेशमध्ये, जा मध्य प्रदेशमध्ये, देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. तुमच्या एका मराठवाड्यामध्ये दिलं नाही तर काय होतं? हे तर द्यावं लागलं, लढून घेतलं. भीक नाही मागितली की आम्हाला द्या 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 म्हणून आम्ही भीक नाही मागितली. लढून घेतलं. लढण्याचा आनंद वेगळा असतो. लढण्याचा आनंद वेगळा असतो. आता आम्ही सगळेजण निवडून आलो, भीक नाही मागितली. मी अनेक वर्ष घरी बसलो होतो. निवडणूक तर लढवायचीच नव्हती, उत्तमला माहितीये, सगळ्यांना माहितीये. अजिबात लढण्याची इच्छा नव्हती. पण माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढलं पाहिजे, घरी बसून काय करणार? म्हणलो ठीक आहे बाबा, आता तुमचा आदेश म्हणल्यावर ऐकावंच लागतो. आता माझा असा बाणा आहे, मी ज्या वेळेस निवडणूक लढवली त्या वेळेस पैसे कधी नाही वाटले, कधी कुणाला दारू नाही पाजली, कधीही चुकीच्या मार्गाने नेलं नाही. हे जे प्रिन्सिपल आहे, मी माझ्या अनेक निवडणुकामध्ये मी हे पाळले आणि याही वेळेस ते मी पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी काय काय केलं मला सांगता येणार नाही, पण एकाही माणसाला कधी 1 रुपया त्याच्या हातावर मला मतदान दे म्हणून दिलं नाही. आणि ते म्हणतात ना, ते चपटी आणि काय म्हणतात ते तर कधी दिलंच नाही. बाबासाहेबांचे स्वाभिमानी लोक आपण आहोत, लोकशाहीचे पुजारी आपण आहोत, संविधानाचे भक्त आपण आहोत. त्याचं पालन करण्याची आणि ती रुजवण्याची जिम्मेदारी आमची आहे. आम्ही 16 वर्ष नामांतराची लढाई लढलो. लढत असताना आम्ही सहन केलं. आम्हाला जर आम्ही 1956 ला बौद्ध झालो नसतो तर कदाचित संतोषराव, जे आम्ही 16 वर्ष सहन केलं, आम्हाला 1818चा इतिहास आहे. आम्ही कुणाला कापलं ते इतिहासामध्ये आहे, ते मला सांगण्याची गरज नाही. आम्ही बुद्ध जर स्वीकारला नसता तर तुम्हाला सांगतो 16 वर्षानंतर आम्ही बदल्याची भावना ठेवली
ठेवली असती, परंतु 16 वर्षानंतर सुद्धा आम्ही कधी वर गेलो नाही. ही नामांतराच्या चळवळीतून आम्ही शिकलो. आम्ही कुणाचं वय करायचं नाही, कुणाचं रक्त पाहायचं नाही, हे आम्ही शिकलो. आम्ही माणुसकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या पोचीराम कांबळेला जाळून टाकलं, झाडाला बांधलं, मारून पोचा जय भीम म्हणू नको, पोचीराम कांबळे जय भीम म्हणायचा. हा स्वाभिमान नामांतराचा, हा स्वाभिमान त्या जनार्दन मेवाडेच्या अंगावर 150 खुना झाल्या, मारून. पण तो हटला नाही, कधीच नाही हटला. तो जय भीम म्हणून शहीद झाला. त्याची आपण औलाद आहोत. हे सगळं आमच्या पिढीला आजच्या समजलं पाहिजे. ज्यांची वय अजून 40-45 नाही, ते बी म्हणतात हम पॅन्थर आहे. अरे तुला पुढे माहित नाही पॅन्थर, तू पॅन्थर कसं राहायचे? आणि नवीन झाले ते आपल्या गारगोटी सारखे कुठं लुंडकतील, काय सांगतायत? तात्पर्य हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर अनुयायी म्हणून घेत असाल, ती मग माझी बहीण असेल, माझा तरुण मुलगा असेल, बुजुर्ग असेल, तर एक गोष्ट मनामध्ये खून गाठ बांधून ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पासवर्ड आहेत. आणि एखादा पासवर्ड जोपर्यंत आपण सांगत नाही, तोपर्यंत काहीच व्यवहार होत नाही, काहीच होत नाही. त्याच्यामुळं जय भीम हा आमचा पासवर्ड आहे. हा जय भीम पासवर्ड आपण जेव्हा आपल्या रक्तामध्ये, आपल्या हृदयामध्ये ठेवतो, तेव्हा एक गोष्ट आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जय भीम बदनाम होणार नाही, याची आम्हाला चिंता असली पाहिजे. आम्ही कुठेही लुंडकायचं नाही, जय भीम जपला पाहिजे. आणि जो जय भीम जपेल त्याचंच नाव होईल. हो, जे कुठेही लुंडकतील त्यांचं नाव होणार नाही. तुम्ही कुठेही जा, पण जय भीम विकणार नाही, याची दक्षता घ्या. बांधवांनो, JK नारायणे सर, मी तर तुम्हाला नेहमी सातत्यानं बोलत असतो. JK नारायण सर आपले अनुभव सांगतील. अनेक लढायामध्ये त्यांच्या सोबत होतो. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या सोबत लढण्याचा वेगळा आनंद होता. त्यांच्या व्याख्यानांनी माणसं अशी अंगावर काटे यायची, एवढं चांगलं व्याख्यान ते द्यायचे. तरुणाला पेटवून उठवायचे, एवढी किमया त्यांच्या शब्दामध्ये होती. त्यांच्या सोबत JK नारायणे सरांनी काम केलेलं आहे, त्यांनाही आपल्याला ऐकायचं आहे. सगळे दर्दी लोक बसलेले आहेत, त्यांना आंबेडकर चळवळ नारायणे सरांकडून ऐकायचे आहे. मी तुम्हाला तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त अंतर ठेवणार नाही. फक्त जाता मी एवढंच म्हणेन की या गावाचा सलोखा ठेवत असताना आम्ही जात आणि धर्म, आम्ही घराच्या काय म्हणतात छपरावून उडवून टाकलेले आहेत. आमच्या घरामध्ये आम्ही माणुसकी ठेवलेली आहे. प्रत्येक जातीचा माणूस, प्रत्येक धर्माचा माणूस हा आम्ही या शहरामध्ये जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सातत्याने जोडत राहू. फक्त पूर्णा शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये हा माणूस जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. मी सगळ्यांना पुन्हा एकदा 26च्या संविधान कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आणि JK नारायणे सरांना मी विनंती करतो की सर, आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी आम्हाला द्यावं. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.